नाशिकमध्ये महायुतीला दिलासा मिळालेला आहे। अनिल जाधव यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला आहे। महायुती समोरचं एक आव्हान त्यामुळे आता कमी झालंय। अनिल जाधव यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। खुशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। खुशाल, किती मोठा दिलासा म्हणायचा महायुतीसाठी? नम्रता, खरं तर अनिल जाधव हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत। गेल्या अनेक वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीत सक्रिय। खरं तर भारतीय जनता पार्टीने देखील नाशिक लोकसभा मतदारसंघावरती आपला दावा सांगितला होता। मात्र या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला ही जागा सुटली होती। मात्र आज अखेरचा दिवस असल्यामुळे अनिल जाधव यांची मनधरणी केली। त्यांना या मतदारसंघ उमेदवारीवरनं त्यांना माघार घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदेचे स्थानिक नेते असतील त्यांनी आग्रह धरला होता आणि त्यानुसार आता अनिल जाधव जे ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपले माघार घेत आहे उमेदवारीची। त्याच्यामुळे आता महायुतीला या ठिकाणी काहीतरी दिलासा मिळाला या ठिकाणी बोललं जात आहे। खरं तर मतांचं विभाजन होऊ नये यासाठी अनिल जाधव जे त्यांना माघार घेण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात आलं होतं आणि त्यानुसार आता अनिल जाधव यांनी आपल्या उमेदवारी अर्जाची माघार घेतलेली। नम्रता, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। अनिल जाधव यांनी माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे महायुतीला।